आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। प्रधानमंत्री आवास योजनेतून चर्मकार आणि डबेवाल्यांचे घराचं स्वप्न 3 वर्षात पूर्ण होणार। 12,000 घरांची निर्मिती होणार। 500 चौरस फूट आकाराचे घर 25 लाखात मिळणार। वाढत्या बेकायदा इमारतींमुळे सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सुरक्षेवर घातक परिणाम। नवी मुंबईतील इमारत दुर्घटनेप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी। जेएनपीटीच्या खाडीमध्ये 1400 मीटर भराव। खाडीचे पूर्वीचे 1500 मीटर रुंदीचं मुख आता 100 मीटरवर। समुद्राच्या नैसर्गिक भरतीचं संतुलन बिघडण्याचा धोका आहे। 75% अनुदानावर मिळणार मेंढ्या। 34 जिल्ह्यांमध्ये ही अंमलबजावणी होणार आहे। 26 सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत असेल। पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळाची योजना। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीमधील अर्ज विक्री 70,000वर। अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेला गती। पश्चिम रेल्वे गणेश भक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री 8 जादा लोकल फेऱ्या चालवणार। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय। दादर पुणे टॅक्सी स्टँड दादरमध्येच राहणार। हायकोर्टात वाहतूक खात्याचं प्रतिज्ञापत्र। दादर पुणे टॅक्सी स्टँडला दादरमध्येच जागा दिली असल्याचं प्रतिज्ञापत्र वाहतूक खात्यानं उच्च न्यायालयात सादर केलंय। मुंबईत मुजोर टॅक्सीवाल्यांकडून 9 लाखांची दंड वसुली। भाडे नाकारल्यानं आरटीओची कारवाई। आयआयटी मुंबईचा टेकफेस्ट 17 ते 19 सप्टेंबरला। मुंबईच्या टेकफेस्टचे 28वं पर्व आहे। यंदाच्या टेकफेस्टची संकल्पना कृत्रिम बुद्धिमत्तेभोवती फिरणार आहे। अटल सेतू मार्गावरून एनएमएमटीची धाव आता अटल सेतूवरून गाठणार मंत्रालय। नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाचा उपक्रम। गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी 14 अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्यात येणार। खेड सीएसएमटी आणि खेड पनवेल या दरम्यान रेल्वे चालेल। केंद्र सरकारच्या मिशन मौसम या प्रकल्पामुळे हवामान अंदाज अधिक अचूक सांगता येणार। पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रामचंद्रन यांची माहिती। पुण्यातून अनंत चतुर्दशीला पावसाची विश्रांती। 16 सप्टेंबरपासून विदर्भात पावसाला होणार सुरुवात। कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्हा आणि सातारासह मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट। पुण्यातील बाणाईरमधील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला। प्रकल्प बंद करण्याचा एनजीटीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द। पुणे रिंग रोडचे उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल। 6 कंपन्यांच्या निविदा दाखल। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या कामांना अखेर मंजुरी। डीपीसीकडून 1256 कोटी रुपयांचा सर्वसाधारण आराखडा मंजूर। एकविरा देवी विकास आराखडा मार्गी लागलेला आहे। पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून कार्यारंभ आदेश। कार्ला येथील एकविरा देवी आणि लेणी जतन आणि संवर्धनासह परिसराचा विकास करण्याला मान्यता। खडकवासला धरणामधून मुठा नदीत आता 1712 क्युसेकनं विसर्ग कायम आहे। धरणांच्या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येईल। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेशाचा निकाल जाहीर झाला। विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये निकाल उपलब्ध। आंदेकर खून प्रकरणात आणखी 2 अटकेत। गुन्हे शाखेकडून अटक। आतापर्यंत 3 अल्पवयीन आरोपींसह 21 जणांना अटक। पुण्यात लवकरच 7 नवीन पोलीस ठाणे। ताण घटण्याची शक्यता आहे। पालकमंत्री अजित पवार यांचा सुतोवाच। परभणीच्या पूर्णामध्ये दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचं आंदोलन। आता पूर्णा पंचायत समितीमध्ये प्रहारकडून बांगड्या भरो आंदोलन। अकोला जिल्ह्याच्या बार्शी टाकळीमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा। सोयाबीनला 6,000 तर कापसाला 12,000चा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वर्धा जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांकडून धरणं आंदोलन। रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची मागणी। यवतमाळच्या लोहारामधील ग्रामस्थांचा स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी रास्ता रोको। प्रशासनाला अनेक वेळा निविदा देऊनही दखल न घेतल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले। मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार। वांद्रे सिलिंग कोस्टल रोड आजपासून प्रवासासाठी खुला। मरीन ड्राईव्ह ते वांद्रेचा प्रवास 15 मिनिटात पूर्ण होईल। जळगावातील विदगाव ते आमोदा खुर्द या गावादरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था। रस्त्यावरील खड्ड्यात बसून ठाकरेगडाचं आंदोलन। रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। नांदेड शहरातील तरोडा नाका ते सांगवी रस्त्यावर पाण्याच्या टँकरमुळे भगदाड पडलाय। नवीन रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह। बुलढाण्याच्या संग्रापूरमधील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक नसल्यानं विद्यार्थी पालक आक्रमक। शाळेला कुलूप लावून ठिय्या आंदोलन।
कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील बांधकाम कामगारांना दिवाळीला 10,000चा बोनस द्या. कामगार सेनेचं सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन.